बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। तेव्हा या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत। उद्या ही खूप मोठी महत्त्वाची बैठक असणार आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जी समिती नेमली होती, न्यायमूर्ती शिंदे समिती, तिच्या कामकाजाचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतायत, शिंदे समितीचा अहवाल नक्की काय सांगतोय, त्यांचं कामकाज आतापर्यंत कुठवर आलंय, या सगळ्या गोष्टींची माहिती उद्या संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। न्यूज 18 लोकमत ही माहिती आपल्या प्रेक्षकांना देत आहे। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेत। उदय, काय सविस्तर अपडेट आहे? पुन्हा एकदा प्रश्न विचाराल का? उदय, तुम्हाला आवाज येतोय? या बैठकीबद्दल सविस्तर अपडेट काय आहे? मराठा आरक्षणासंदर्भात उद्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा बैठक स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार असल्याची माहिती मिळते आहे। आणि एकीकडे आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार देखील मराठा समाजाला आरक्षण कसं मिळावं या दृष्टिकोनातून हालचाली ज्या आहेत त्या वेगवान सुरू केलेल्या आहेत। उद्या शिंदे समितीसोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्त्वाची बैठक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या बैठकीमध्ये एकूणच मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल, त्या संदर्भात कायदेशीर काय काय तरतुदी आहेत या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे। कुठे आपण कमी पडतोय का, तर आता आपण पाहिलेलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे त्याची विंडो देखील आता ओपन झालेली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हे आरक्षण कसं टिकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न राज्य सरकार करताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद उदय या सविस्तर अपडेटसाठी। या बैठकीबद्दलची प्रत्येक अपडेट न्यूज 18 लोकमत तुमच्या पर्यंत पोहोचवत राहील। राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मत मागायचं असून मिशन 48 ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहेत। मिशन 48 खासदारकीच्या निवडणुकीनंतर 48च्या 48 जागा या महाराष्ट्रातल्या जिंकून महाविकास आघाडीला चितपत करून महायुतीचं प्राबल्य जे आहे हे मोदी साहेबांच्या मागे उभं करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला। तर वर्षावर सीएम-डीसीएमची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली। येत्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। पण जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली असली तरी फॉर्म्युला मात्र ठरला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली।